आणि रायगडमध्ये खेळणार आहे चिंबीपाडा, म्हणजे इथनं प्रवास त्यांचा रायगडमध्ये असेल. त्यांच्याच जोडला झाला टीम चिंबीपाडा. रायगडचा क्रिकेट खूप वेगळा, रायगडची पर्वणी खूप वेगळी. रायगडमध्ये अनेक धुवाधार खेळाडू, त्यांच्यामध्ये ही टीम मात्र जाऊन पोहोचणार आहे रात्री ठीक 10 वाजता. लाईव्ह टेलिकास्ट सर्वांनी ही स्पर्धा पाहायची आहे. टेनिस बॉल रायगड. करण कदम बॉलिंग मार्कवरती आलाय, जो मात्र आपण पाहतोय की नक्कीच एक अप्रतिम खेळाडू, ज्याने आधीच्या मॅचमध्ये धुवाधार फलंदाजी. बेस्ट ऑफ द टीम गायगोटा, बेस्ट ऑफ द टीम एके स्पोर्ट चिंबीपाडा. वैभव भुईर यांच्याकडनं टीम गायगोटा करता षटकारा करता 100 रुपये, विकेट घेता 100 रुपये आणि चौकारा करता 100 रुपये. धन्यवाद आपलं देखील. बेस्ट ऑफ द टीम गायगोटा, बेस्ट ऑफ द एके स्पोर्ट चिंबीपाडा. बॅटिंग स्थानवरती आहे अजय गौड, नाश्ता की एंड वरती आपण पाहतोय विजयला आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. एक परफेक्ट ऑलराउंडर टेनिस बॉल क्रिकेट करण. पहिला बॉल सुपर बॉल, सुपर टेडी गोलंदाजी. एकनाथ पोकले यांच्याकडनं नक्कीच करणसाठी लगातार 3 चेंडू डॉट केले तर 50 रुपयाचं बक्षीस देत आहे. सेकंड बॉल तो देखील मात्र डॉट. वाट बॉल, वाट गोलंदाजी. तिसरा चेंडू डॉट झाला तर 50 रुपये. आणि दादू पाटील गोवंडी यांच्याकडनं मंडळाकरता 500 रुपये आलेत. यावेळी तिसरा बॉल मात्र अप्रतिम झालाय, जो मात्र ऑन साईडला खेळला गेलाय आणि पहिली धाव आणि पहिल्या धावाची सुरुवात ती मात्र केली आहे ती मात्र अजय गौडनं आपल्या गायगोटा करता. कोण कोणणार या ट्रॉफीवरती नाव. जिजाऊ चषक 2024 कोणत्या गावाकडे जाईल, कोणत्या गावांमधला संघर्ष जारी आहे. वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील नांदीच्या मैदानावरती आपण पाहतोय अप्रतिम प्रेक्षक वर्ग, अप्रतिम मात्र मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये मी पाहतोय. कारण अनेक ठिकाणी जात असत तेव्हा देखील एवढं मात्र मान्यवर आणि एवढी मोठी संघटना मी पाहिली नाहीये. कारण सातत्याने अनेक तालुक्यामध्ये प्रवास केला. थोड्या दिवसामध्ये विक्रमगड ट्रॉफी कंप्लीट केली, पाचरुका ट्रॉफी कंप्लीट केली आणि 23 तारखेपासून गोरे ट्रॉफीला देखील पोहोचतोय. मात्र अप्रतिम क्रिकेट. चारी साईडने फक्त एकच राजा वाजा, प्रेक्षक राजा. फ्लॅटेड बॉल यू बी मिस, फ्लॅटेड बॉल यू बी मिस. खऱ्या अर्थानं फलंदाज बीट झाला तो आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विजय. करण कदम अप्रतिम क्रिकेट. आपल्या बॅटनं जेवढा बोलतो तेवढा आपल्यामध्ये तोंडाने बोलत नाहीये, आपल्या बॉलने जेवढा बोलतो तेवढा तो नंतर मुरमड करत नाहीये. यावेळी चांगला बॉल, वेट अँड वॉच, मिड विकेट बाउंड्री. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल. या द बिग ब्लॉस, द बिग ब्रो. विजयचा धमाका, खेळून निघून झालाय आउट ऑफ द बार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 9 धावसंख्येवरती. षटक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं करणचं. आता मात्र त्याचा बंधू यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येईल का पाहायला मिळेल का. कारण अर्जुन यावेळी बॉलिंग मार्कवरती आलाय. करण ते 6 चेंडू फेकून दिले. अर्जुन कदम यावेळी मात्र पाहायला मिळतोय. करता आणि आमच्या करता जे आवाज आवडले गेले ते नक्की सुनील मोर यांच्याकडनं आमच्यासाठी काही माझी सरप्राईज असेल संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. तर पाहूयाच एक चांगला बॉल जो मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र फर्स्ट विकेट येते डाऊन हिअर. फलंदाज मिस्टर अजय ची फलंदाजी संपुष्टात, त्याला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. यस दिजे.
आज मात्र इतिहासाची नोंद होणार आहे. दोन बंधूंमधनं करण अर्जुन आज मात्र नाणीच्या मैदानात इतिहास लिहितील का आपल्या सोनेरी अक्षरानं पाहायला मिळेल. यावेळी विनोद गोड इस्ता कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करतोय, तिथे मात्र शत्रक्षक आहे. शेडू मात्र वीट आलाय. चांगला स्ट्रोक खेळला होता. आल्या आल्या विनोद गोड आपण पाहतो एक चांगला प्रतिभा संपन्न खेळाडू या विभागातील. गायगोटा टीम जी मात्र नेहमी संघर्षाला भेटते, जी जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील भिडली आहे आणि आज देखील तेच पाहायला मिळेल का पाहायला मिळत आहे. 2024 ही स्पर्धा मात्र संपन्न होती आहे. काही क्षण काही मात्र मिनिटे बाकी आहेत. एक चांगला बॉल अर्जुनकडनं यावेळी मात्र फेकला गेलाय. पहिलं षटक मात्र अप्रतिम फेकलं गेलं. दुसऱ्या षटकामध्ये करण नंतर अर्जुन आला आणि आतापर्यंत मात्र 3 चेंडू फेकून दिले. धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 11 स्कोर ऑन द स्कोर बोर्ड, 11 या धावसंख्येवरती. परफेक्ट रिझर्व ऑफ द टायमिंग. चांगला स्ट्रोक्स जो मात्र इस्ताकडे टिपला. ज्या ठिकाणी मात्र एकच धाव येते आणि एका धावेने विजय स्ट्रायकर एनवरती येतोय. एक बिग बॅटर, एक बिग हार्ट आणि बिग ब्लास्ट. धावसंख्या फरकावरती 12 येते. राजकारणातील महानेते शरद पवार साहेब यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर. सुपर बॉल आणि क्रिकेट दुनियेतील सर्वात मात्र वेगवान ज्याने मात्र रेकॉर्ड ब्रेक केलं वर्ल्ड क्रिकेटमध्ये, युवराज सिंग उर्फ युवी याचा जन्मदिवस देखील 12 डिसेंबर. कोण विसरणार 2011चा वर्ल्ड कप सिरीजचा मानकरी ठरला. इंग्लंडच्या गोलंदाज बॉन्डवरती अक्षरशः बॉन्ड लावलं. 6 षटकार 6 चेंडू ठोकणारा युवराज सिंग उर्फ युवी. लाईन ऑफ लेन क्लिअर आहे. वाट गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली जाते ती मात्र आपण पाहतोय. एका साईडनं षटक मात्र दुसरं कंप्लीट झालं ते मात्र चिंबीपाड्याकडनं. धावसंख्या फलकावरती फक्त विसावली गेली 12 या धावसंख्येवरती. आहे मनामध्ये ध्यास करू. या स्पर्धेचे सर्वस्वीय खऱ्या अर्थानं मानणार नाही, चित्रानं नाही, आपल्या व्यक्तिमत्वानं काम केलं. आपल्या मात्र दिवसरात्र मेहनतीनं मात्र गरिबांची सेवा केली. ते नाव फक्त ब्रँड ऑफ महाराष्ट्र निलेश भगवान सांबरे. आणि यावेळी मात्र दर्जेदार स्ट्रोक्स. यावेळी चेंडूला मात्र मिड विकेटला फेकून दिलं गेलंय. विनोद गोड यावेळी मात्र प्रवास करतोय. चेंडू मात्र निघून गेलाय षटकार करता. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल दर्जेदार षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला. टेनिस बॉल क्रिकेट वाडा तालुक्यातील नांदी गावामध्ये आज मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. पुन्हा महाराष्ट्र स्पर्धेला लाईक करते आणि या स्पर्धेकरता शुभेच्छा देखील येत आहेत. या स्पर्धेकरता खूप दुरून शुभेच्छा आल्यात. यावेळी पुन्हा एकदा ब्लास्ट केला गेलाय. फर्स्ट बॉल आज अ 6, सेकंड बॉल इज अ 6. बॅक टू बॅक सेकंड षटकार. वाट स्ट्रोक्स. लाईव्ह टेलिकास्ट MK नेटवर्कच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना आपण पाहतोय. तिसरा षटकार आला तर गोवंडी यांच्याकडनं नक्कीच वडापाव, ग्राउंड वडापाव गोवंडी यांच्याकडनं 1000 रुपये लगातार 3 षटकार. मात्र यावेळी बॅटचं मुवमेंट आहे आणि त्या ठिकाणी स्लीप मध्ये विकेटचा पतंग. Second wicket is down here. Mr. Vinod going back to the dugout. Yes, DJ.
बॉल. सुपर बॉलिंग अटॅक द परफेक्ट बॉल एट द टाइम. 3 षटकं मात्र कंप्लीट झाली. 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फायनल मध्ये जाऊन बोलते ती फलकावरती. 25 या धावसंख्येवरती जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. आणि यानंतर मात्र पुण्याच्या एकदा मुख्य मंचाकडे वळतोय. मान्य श्री आदरणीय निलेश मोकाशी उपाध्यक्ष जिजाऊ संघटना वाडा तालुका ज्यांचा वाढदिवस देखील आहे त्यांचा मात्र साई सत्कार मुख्य मंचावर होत असताना पाहतोय. त्यांचा सत्कार करतील रवी साठे यांच्या शुभ असते. माईची शाल स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. नक्कीच मान्य श्री आदरणीय निलेश मोकाशी जिजाऊ संघटना वाडा तालुका. फायनल मॅच बिग टॉप फाईट आपण पाहतोय. आई गावदेवी आपल्याला पाहायला मिळते. ती टीम आपण पाहतोय गायगोटा त्याच्या विरुद्ध टीम मात्र शिंबीपाडा ज्याने 18 चेंडूवरती 24 धावांवरती रोखलं आणि 25 धावांचं आव्हान दिलं गेलं. क्रिकेट हे क्षेत्र मात्र छोटं नाहीये. क्रिकेट हे क्षेत्र खूप मोठं बनलं. 1889 साली क्रिकेटला सुरुवात झाली ती मात्र इंग्लंड देशामध्ये. कॉलिन इस्ता या व्यक्तिमत्वानं क्रिकेटचं संशोधन केला आणि वेल्स हे मैदानामध्ये क्रिकेटचं पहिलं इंग्लंड देशातील ठरलं. आणि त्यानंतर मात्र कुठेतरी प्रत्येक देशामध्ये क्रिकेट पोहोचलं. ते नुसतं पोहोचलं नाही, आज मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली. या क्रिकेटला माझा सल्यूट आहे. त्यानंतर BCCI ICC कमिटीनं निर्णय घेतला गेला फास्ट क्रिकेट असावं आणि 2000 साली मात्र तो सूर्य उगवला आणि मात्र तो पहिला चेंडू जमीन लावला गेला. तो तुम्ही T20 क्रिकेट म्हणताना त्या क्रिकेटला 2000 साली सुरुवात झाली. आज 24 वर्ष आपण पाहतोय त्या क्रिकेटला. वैभव भोईर यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. लोअर मॅचला हलक्यात घेऊ नका कारण लो स्कोरिंग मॅचनं इतिहास घडवला. 1983 साली वार होता शनिवार आणि टीम इंडियाने पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला. द हिस्ट्री ऑफ द क्रिकेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नुसतं क्रिकेट नाहीये, क्रिकेट म्हटलं म्हणजे क्रिकेट नाहीये. लो स्कोरिंग मॅच होती. कपिल देव सरांच्या मनामध्ये प्रश्न होता. सुनील गावस्कर यांच्या डोक्यामध्ये माइंडमध्ये पूर्ण होतं की आता पूर्ण जग आपल्याला पाहतंय आणि पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावरती होईल का. धावसंख्या झाली नाहीये. मात्र शनिवारचा शुभ दिवस ठरला आणि 1983 साली पहिला वर्ल्ड कप टीम इंडियाने आपल्या नावावरती केला. पहिला बॉल विनोद गोंड यावली वाट बॉल पहिला चेंडू स्पीड टाकला गेलाय. 17 चेंडू 25 धावा. फायनल मध्ये पोहोचायचं तर या संकटाला थांबावं लागेल. असं म्हणतात संकट येण्यापूर्वी शांतता असते ती भयानक असते आणि तो करण कदम यावली बॅटिंग स्थानावरती उभा आहे विनोदच्या विरोधात. सेकंड बॉल यावली पॉइंट क्षेत्र क्लास दर फटका. टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टेक्निकल, टी म्हणजे टायमिंग. चेंडू मात्र वेगाने निघून चाललाय. बॉडी लाईनला काय करतोय. टेक्निकल शॉट सिलेक्शन त्याचे अप्रतिम आहेत. नुसतं बॅकवर्ड खेळत नाहीये, फुटवर्क करत नाहीये. टेक्निकल शॉट अप्रतिम आहेत करण कदमचे आणि यावेळी मात्र चेंडू मात्र चौकारा करता. 21 धावांची गरज. टीम मसुरी कॅप्टन संपर्क टीम मसुरी 3 आणि 4 करता या ट्रॉफी करता कारण प्राइस सेम आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय यावेळी करण कदम. द ब्लास्ट ऑफ द मुवमेंट, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. एकनाथ टोकले यांच्याकडे 50 रुपये करण कदम करता. करण कदम चिंबीपडाच गाव क्रिकेटच्या आलेखावरती आणणारा सर्वात उत्तम खेळाडू ज्याने चायलंड भिवंडीचं मैदान आपल्या नावावरती केलं होतं. हिट विकेट 3 आणि 4 साठी हिट विकेट असेल. 3 बॉलांसाठी फक्त हिट विकेट असेल. 3 आणि 4 साठी. वसुरी आणि कामन मध्ये
यावेळी चांगला स्ट्रोक्स बॅकफुटला केला चेंडू मात्र मिड विकेटच्या रिझममध्ये तेवढं अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण आणि मात्र एक सिंगल अडीत गेली आणि एका सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 11 या धावसंख्येवरती. एक चौकार एक षटकार. कल्पेश यावेळी स्ट्रायकर एंडवरती आलाय नॉन स्ट्रायकर एंडवरती. 2024 कोण कोरणार या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव. कोण मात्र जिजाऊ संघटना ट्रॉफी उचलणार. वेट अँड वॉच. थोडासा वेळ थोडासा धीर पकडा लगेच मैदानावर बोलतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते अप्रतिम गोलंदाजी. विनोद गोंड आता मात्र थांबू शकेल का कल्पेशला. यावेळी चांगला बॉल ऑन साइडला केलाय. एकच धाव दिली जाते आणि एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती. 12 धावसंख्या फलकावरती पोहोचली आहे. पाच चेंडू फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 12 इथे आहे. शेवटचा बॉल क्लास पाला म्हणते चांगला स्ट्रोक खेळलाय मात्र रोखलं गेलं आणि धावसंख्या फलकावरती 12 वरती स्थिरावली गेली. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 25 धावांचं टार्गेट होतं जिंकण्याकरता. आता 12 चेंडू आणि 13 धावा. 2024 ही ट्रॉफी उचलून नंतर मात्र रायगडमध्ये पोहोचणार का टीम मात्र गायगोटा रोखणार का पाहायला मिळणार आहे. अप्रतिम क्रिकेट प्रेक्षक राजा वर्ग दाटी वाटीनं पाहायला मिळतोय. चारी साईडनं आज मात्र एकदा ओपन चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. कुठेतरी मात्र गोवंडी मुंबईकडनं एक टीम या स्पर्धेत दाखल झाली होती. वसईकडनं उमेलमान आणि अरणाला ती देखील या स्पर्धेत दाखल झाली होती. पालघर बोईसरकडनं दांडी देखील या स्पर्धेत दाखल झाली होती. त्यानंतर टीम अकलोली देखील पाहायला मिळाली. टीम निंबवली या परिसरात देखील पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट आहे पूर्ण दिवसभरामध्ये झाला. त्याच्यामध्ये चांगले क्रिकेट होत असताना कुठेतरी काही क्षण आपण पाहतो ही स्पर्धा मात्र कारण सूर्य देखील आपल्या अस्ताला गेला. बॅट लाईट पसरणार आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. यात जायचं नाहीये कारण 3 आणि 4 यासाठी मात्र मॅच होणार आहे. कारण प्रेक्षकांना देखील पाहायचं आहे कारण प्राइस सेम आहे मात्र ट्रॉफी मध्ये रडत आहे 3 आणि 4 करता. यावेळी वाटर बॉल विजयचा अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती आला त्यानंतर मात्र आपल्या स्पीडअपने खेळण्याआधी चेंडूला मात्र मोमेंटम दिलं आणि आपल्या स्लोवर लाईनने चेंडूला थांबवण्याचा प्लॅन केला. त्याचं स्टॉप. सेकंड बॉल. 11 चेंडू 13 धावा. 11 चेंडू आणि 13 धावा. दोन्ही कॅप्टन टॉच करता या वसुरी आणि कामन. स्कोर बघ किती 12 14 धाव्यांची गरज आहे. 12 ही धावसंख्या फलकावरती येऊन पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहतोय प्रतिम गोलंदाजी मात्र विजय कमबॅक करणारा सर्वात सुंदर इथे नाणेफेक केली जाते दोघांमध्ये 3 आणि 4 करता. रिव्हर्स पॅटर्न करण्याचा प्रयत्न तो चेंडू देखील मिस पूर्णपणे रोखलं गेलं. यावेळी मात्र मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच हलक्यात घेऊ नका. क्रिकेट बदलतं मोमेंटम बदलतात क्षण बदलतात आणि पाहायला मिळतंय आता मात्र विजयची गोलंदाजी थोडीशी मात्र चिंबी पडाव्याच्या विरोधात स्लोअर मारा करते कारण कल्पेशला रोखतीये ती मात्र विजयची गोलंदाजी. चेंडू फेकून झालेत 2 चेंडू. तिसरा बॉल. यावेळी सुपर बॉल. पाटील राखे तिकडे मात्र खुश आहेत. सेलिब्रेशन होत आहे कारण दर्जेदार क्रिकेटला मोमेंटम दिलंय. आम्ही अजून हारलो नाहीत. आमचं क्रिकेट अजून हारलं नाहीये आणि जे क्रिकेट आहे ना ते सर्वांना मात्र पाहायला मिळतंय. विजयची गोलंदाजी याच ना उलगली. कल्पेश थोडासा मात्र बॅकफुटला गेला. आता 3 चेंडू मात्र बीट केलाय. 3 चेंडू मात्र डॉट केले गेले. चौथा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक्स मिड विकेटला. चेंडू मात्र डाऊन हिरणं. एक सिंगल मात्र अर्जित केली गेली आणि एका सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 13 या धावसंख्येवरती. 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 13 आली आहे. जिंकण्याकरता अजूनही 13 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धाबा. करण आणि कल्पेश. अप्रतिम क्रिकेट पाहतोय आता मात्र विजयच्या विरोधात करण कदम आहे.
यावेळी चांगला शॉट खेळला, चेंडू मात्र निघून त्याला स्क्वेअरला टिपला. या ठिकाणी शतरक्षका एकच धाव दिली जाते. विजयाची गोलंदाजी एवढी ठरली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 14 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 12 धावेची गरज. 7 चेंडू आणि 12 धावा. वेळ निघून गेल्यानंतर त्याचा मात्र प्रायचित करावं लागत नाहीये, कारण या दोन टीम मध्ये पाहायला मिळतं एक चांगला संघर्ष चांगला मत पाहायला मिळतोय. चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, करना है तो अभी करो नहीं तो यहाँ से घर चलो. आणि वेळ महत्वाची आहे. कल्पेशने यावेळी चेंडूवरती अटॅक केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक खेळलाय, चेंडूवाली शतरक्षक येतोय आणि एक अप्रतिम खेळ त्या ठिकाणी. विकेटचं बटन खेळाडू बाद. फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर. गायगोटा टीम हार मानत नाहीये, कारण आमच्या रक्तात लिहिलं नाही हार मानणं. आम्ही लढणार आहोत, आम्ही भिडणार आहोत, ही ताकद दाखवली जाते. षटक कंप्लीट झालं ते मात्र दुसरं धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 14. आता जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 12 धावा. मात्र करण कदम आणि आता मात्र दोन्ही बंधू हिस्ट्री ऑफ क्रिकेट 2024 नांदणी लिहितील का? येणारा गोलंदाज गायगोट्याकडनं रोखेल का? अर्जुन करणच्या साथीला आता मात्र अर्जुन आलाय. नुसतं नाव नाहीये, प्राण बनवलं गेलं विजयनं. टर्निंग पॉइंट म्हटला या मॅच करता. या मॅचचा हिरो मात्र अजूनही करण कदम आणि अर्जुन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. अक्षय एवढी बॉलिंग मार्क 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावींची गरज. फायनल मॅच ॲज अ बिग ब्रो, इट्स हार्ड मॅच 2024 224 आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावा. पहिला बॉल अक्षयच्या विरोधात करण कदम फायनल वरती पाहायला मिळते. आणि यावेळी मोठा स्ट्रोक्स मोमेंटम केले गेले, एक सिंगल कम्प्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि या ठिकाणी मात्र स्टॉप केलं गेलंय आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंगल अर्जित झाली आहे. अजयची चाणाक्षी बुद्धी आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्या थोडी सरकती आहे, जाऊन पोहोचते ती फलकावरती 15 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 11 धावा. फायनल अशी कशी असावी तर अशी असावी. क्रिकेट कसं असावं तर पाहण्यासारखं असावं. प्रत्येकाच्या नजरा त्याच्यावरती लागल्या गेल्यात आणि मात्र आपण पाहतो अप्रतिम क्रिकेट. चला स्पीडअप करा, यंत्र आणखीन एक मॅच होणार 1 ओव्हरची 3 आणि 4 करता. कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, कारण लगेच मॅच आहे. नाणेफेक झाली आहे वसुरीच्या विरोधात कामन. 1 ओव्हरची मॅच आहे. 6 चेंडूचा मध्ये खेळ असेल. स्टंप देखील उचलायचे नाहीयेत फायनल मॅच झाल्यावर. 5 चेंडू. अर्जुन यावली मात्र सायकल एंडवरती आहे. अक्षय सेकंड बॉल. चेंडू मात्र ऑन साइडला गेलाय. करण कदम सायकल एंडवरती येण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल धाव. धावसंख्या फलकावरती येते 16. 4 चेंडू आणि 10 धावा. जिंकण्याकरता 2024 फायनल मध्ये आपण पाहतोय अक्षयचा एक स्क्वेअर मारा. अक्षयची गोलंदाजी लाजबाब झाली. ॲज गुड क्रिकेट, ॲज अ क्वालिटी क्रिकेट. चार चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावा. 10 रन. अक्षय, करण कदम की अक्षय, शिंबीपाडा की गायगोटा. आणि यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र जिंकून चालला त्यावर. मात्र यावेळी विनोद गोडनं चुकी केली आहे. चुकी केली आहे. चेंडू निघून चाललाय. लक तर लक असं बड लक. कारण नशिबाची साथ जेव्हा असते ना मित्रांनो, तेव्हा जगातील कोणती ताकद तुम्हाला थांबू शकत नाहीये. 18% मेहनत करा, 20% लक. आणि तो लक मध्ये करण कदमचं होतं. चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पुढली फलकावरती 20 रन. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 गेंदे और जितने के लिए 6 रन. बढ़िया मैच यार फाइनल होती हुई. चौथा बॉल. अक्षय पण पाहतोय करण कदम. आणि यावेळी मॅच फिनिश. हे भिवंडी का तड़ाका. नाम है करण कदम. अपनी छाप छोड़ता हुआ, नजाकत दिखाता हुआ करण कदम, ब्रँड ऑफ भिवंडी. दोन्ही टीम लगेच बाहेर यायचं आहे. 3 आणि 4 करता. 3 आणि 4 करता लगेच लढत. दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये. टीम कामन
एक ओव्हरची मॅच आहे 3 आणि 4 टीम चिंबीपाडा जी